वचन दिले तू मला ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहतो की इकडे आता पद्माची सुटका झाल्यानंतर माने ऊर्जाला म्हणत असतात की खरंच ऊर्जा मॅडम, म्हणजे अगदीच मला वाटलंच नव्हतं की तुम्ही इथे फोन केला तेव्हा येणं खरोखर किती महत्त्वाचं आणि किती गरजेचं आहे ते. पण जेव्हा मी इथे आले ना तेव्हा मला समजलं, आम्ही इथे आलो ना तेव्हा आम्हाला समजलं की खरोखर इथे येणं केवढं जास्त गरजेचं होतं. त्याबरोबर मग ते म्हणतात, ऊर्जा मॅडम, आज तुमच्यामुळे खरं तर पद्माला न्याय मिळाला. खरंच खरंच हॅट्स ऑफ टू यू. त्यावेळी ऊर्जा म्हणते, नाही नाही माने सर, मी एवढं काहीही खास केलेलं नाही आहे. खरं तर मी तेच केलं जे माझं कर्तव्य होतं आणि ते करायलाच हवं ना. जर सामान्य लोकांना न्याय मिळत गेला खऱ्या अर्थाने तेव्हाच तर आपल्याला आनंद होतो काय, बरोबर ना. त्यावेळी मग लगेचच ते सुद्धा होकारार्थी मान डोलावतात. मग त्यानंतर आता लगेचच जी पद्मा असते ती ऊर्जाला मिठी मारते. ऊर्जासुद्धा पद्माला जवळ घेते आणि शांत करते. त्याच्यानंतर मग आता लगेचच ऊर्जा आणि शौर्य हे दोघंजणं पद्माला घरी सोडतात आणि निघून जातात. आता पद्माला घरी आणल्यानंतरसुद्धा पद्मा ही पूर्णपणे धक्क्यातून सावरलेली नसते. मग आता पूर्वा काकू ह्या तिला आधार देण्यासाठी हात लावतात. पण त्यावेळी पद्मा खूपच जास्त घाबरते. त्यावेळी लगेचच काकू म्हणतात, पद्मा मी आहे मी. त्याबरोबर मग कुठेतरी जाऊन पद्मा थोडी रिलॅक्स होते. काकू म्हणतात, पद्मा बाळा अशी घाबरू नको, शांत हो बरं. पद्मा म्हणते, काकू आज जर ऊर्जाताई वेळेवर आली नसती तर काय झालं असतं माझं? त्या विक्रांत शिर्केबरोबर खरोखर माझं लग्न लागलं असतं. खरंच खरंच मी त्याची बायको झाली असते हां. त्याबरोबर मग लगेचच पूर्वा म्हणते, पद्मा पद्मा हे बघ बाळा, ह्या सर्व गोष्टींचा विचार आता नको बरं करूस. चल आधी कपडे बदलून घे. इतक्यात तिकडे लगेचच काकू येतात. काकू म्हणतात, पद्मा गो इलीस बाय माझे, काय झाला हां? म्हणजे आपली ऊर्जा बोलत होती त्या खरा होता सगळा? त्यावर पूर्वा म्हणते, हो ना काकू, ते सगळं खरंच होतं. अहो आजच त्या विक्रांत शिर्केबरोबर हिचं लग्न लावून द्यायला निघाली होती ती लोकं. त्यावेळी मग लगेचच इकडे आता काकू म्हणतात, शिरा पडली ती त्यांच्या तोंडात, आमच्या पोरीचा वाटोळा करून निघाली होती काय. त्याबरोबर लगेचच आता मग त्या कसा झाला काय झाला ह्या पूर्वा काकू यांका काकू विचारूक लागतात. त्यावर मग पूर्वा काकू म्हणतात, मी तुमका आता सगळं नंतर सांगते, आधी ही का जरा व्यवस्थित करूया. त्यावर मग काकू म्हणतात की हो अगदी बरोबर असा. ए पद्मा, पहिला ना तू ह्या कपडा बदल, ह्याच्यामुळे तुला जास्त कसं तरी होईल. चल माझ्याबरोबर चल पोरा, मी तुझा कपडा बदलते. आणि हो त्या विक्रांत शिर्के आणि त्या दिग्विजय शिर्के सांग आता चांगलाच, हैसर पुन्हा येऊ नका मग. हैसर आता ह्या चाळीत तुका कुणाची पण भीती नसा, आम्ही सगळे असू तुझ्याबरोबर हां. त्याबरोबर पूर्वा म्हणते, हो ना, मी सुद्धा तिला तेच सांगितलं की आपण सगळेजण आहोत आता. आता तिला घाबरण्याची किंवा काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. बरं चल कपडे बदल, असं मग म्हणत दाभाडे काकू तिला तिकडनं घेऊन जातात. त्याबरोबर इकडे पूर्वा मात्र विचार करते, आता पद्माला तर ऊर्जाने वाचवलं आहे, मग आता असंच ऊर्जा आणि शौर्य ह्या दोघांमधलं भांडणसुद्धा मिटायला हवं. ह्या दोघांमधलं भांडण मिटलं तर खरोखर खूप बरं होईल. त्याबरोबर दुसऱ्या बाजूला शौर्य हा ऊर्जाकडे एकटक बघत असतो. ऊर्जा शौर्याला विचारते, काय रे काय झालं, असं का बघतोयस? शौर्य ऊर्जाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि ऊर्जाला म्हणत असतो, ऊर्जा तू डॅडचं नाव का नाही घेतलंस? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य तू दमून आलायस, तुला तहान लागली असेल, मी पाणी घेऊन आले तुझ्यासाठी. शौर्य तिचा हात पकडतो आणि म्हणतो की नाही थांब, मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दे, सांग ना, का डॅडचं नाव नाही घेतलंस तू? त्याबरोबर ती म्हणते शौर्य ते त्यावर शौर्य म्हणतो, बोल ऊर्जा, मला माहिती आहे तू एखादी गोष्ट ठरवलीस तर तू तीच करतेस, पण आज तू तसं नाही केलंस. आज तू डॅडचं नाव नाही घेतलंस, का असं केलंस? त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य कारण तुझ्यासाठी मी हे सगळं केलं. मला सांग, मी हे सगळं केलं असतं तर तू दुखावला गेला असता आणि तुला दुखवून मला काय मिळालं असतं? शौर्य, आपलं लग्न झालं तेव्हा आपण सप्तपदी घेतल्या,
या सप्तपदीमध्ये आपण काय उगाच बांधलो गेलेलो नाही आहोत, खरंच बांधले गेलो मनापासून. त्यावेळी मग आता लगेचच पुढे शौर्य म्हणतो, हे सगळं माझ्या बायकोला कधी कधी रिअलाईज झालं. त्यावेळी लगेचच आता ऊर्जा म्हणत असते की जेव्हा विक्रांत आणि पद्माच्या लग्नाचे सप्तपदी सुरू होते ना, तेव्हाच आठवल्या मला ह्या गोष्टी. आपलं लग्न, आपल्या सप्तपदी, म्हणून तुझ्यासाठी नाही घेतलं मी बाबांचं नाव. आणि तसंही तुला बरं वाटतंय ना, मग ठीक आहे, सुखदुःखात साथ देऊ असं म्हटलं आहे ना आपण. मग त्यावेळी शौर्य म्हणतो, ऊर्जा पण मला हेही माहिती आहे तू तुझ्या एथिक्सबरोबर कधीच तडजोड करत नाहीस, पण मग आता केलंस ते. त्यावर ऊर्जा म्हणते, शौर्य मी तडजोड काहीच केलेली नाही आहे. हे बघ, माझा मेन मोटो काय होता, पद्माला न्याय मिळवून देणं. मग मी पद्माला न्याय मिळवून देण्यासाठी विक्रांत शिर्के आणि दिग्विजय शिर्के ह्या दोघांची नावं घेतली की, आणि ह्या दोघांची नावं घेऊनसुद्धा मी तेच साध्य केलं जे मी तुझ्या बाबांचं नाव घेऊन सिद्ध केलं असतं. मग काय फरक पडतो मी त्यांचं नाव घेतलं काय किंवा नाही घेतलं काय. हे बघ, त्यावेळी मला जे गरजेचं वाटलं ना, मी फक्त ते केलं, आणि त्या मी आता तुला आणखीन काहीही सांगू शकत नाही, खरंच. त्यावेळी मग आता शौर्य म्हणतो, ऊर्जा खरंच थँक्यू सो मच. याचा अर्थ आता तुझ्याही मनात डॅडबद्दल राग नाही आहे. त्यावेळी ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, मी हे नाही बोलू शकत काहीच अजून, पण तुझ्यासाठी मी काहीही करू शकते एवढं मात्र नक्की. मी जे केलं ते फक्त तुझ्यासाठी होतं, फक्त तुझ्यासाठी. हे ऐकून शौर्य खूप खुश होतो. शौर्य ऊर्जाकडे बघतच राहतो. ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य काय झालं, तू असा का बघतोयस माझ्याकडे. शौर्य बोल ना, काय झालं. शौर्य म्हणतो, ऊर्जा खरंच माझ्यासाठी तू एवढं केलं आहेस. ऊर्जा म्हणते, शौर्य अरे असं काय बोलतोयस तू सुद्धा माझ्यासाठी कायम करत चालायस की. मग त्यावेळी शौर्य म्हणतो, थँक्यू सो मच ऊर्जा. त्यानंतर मग ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य. तर शौर्य आणि ऊर्जा दोघंही जण एकमेकांना घट्ट मिठी मारतात. आता दोघं जणांनी एकमेकांना मिठी मारल्याबरोबर मग दोघांच्याही डोळ्यातून अश्रू आलेले असतात भेटेल. आणि त्यावेळी ते त्यांचं जे टायटल ट्रॅकचं सॉन्ग आहे ते वाजत असतं, ज्यामध्ये असं सांगितलं जात असतं की वाट जरी चुकलो तरी सोडायचं ना तुम्हाला, ते गाणं सुरू असतं. शौर्य आणि ऊर्जा खूप भावनिक झालेले असतात. वचन दिले तू मला, वचन दिले मी तुला, वचन दिले तू मला सुरूच असतं. आणि शौर्य आणि ऊर्जा एकमेकांना घट्ट बिलगून उभे असतात. त्यानंतर ऊर्जा शौर्यापासून लांब होते. शौर्य ऊर्जाच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असतो. शौर्याला आज खूप भारी वाटत असतं, पण इतक्यात लगेचच हर्षवर्धन हाक मारतो, शौर्य शौर्य. तसा शौर्य बाहेर येतो आणि काय झालं डॅड असं शांतपणे विचारतो. तोपर्यंत ऊर्जासुद्धा बाहेर येते. हर्षवर्धन म्हणतो, त्या मुलीने आज हा जो काही आगाऊपणा केला ना, मला अजिबात आवडलेला नाही आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, डॅड त्या मुलीचं नाव, ती मुलगी असं नाही, ती माझी बायको, या घरची सून आहे, तिचं नाव ऊर्जा आहे. त्याबरोबर मग ऊर्जा तिकडे येते आणि म्हणते, शौर्य 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 प्लीज 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 जरा शांत हो. हे बघ, तू आत्ता रागवून काही मिळणार नाही आहे. हे बघ, त्यांचा मूड ऑलरेडी ठीक नाही आहे, म्हणून थांब. त्याबरोबर मग ऊर्जा म्हणते, काय झालं आहे. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, तू आज जे काही वागली आहेस ना, ते खूप चुकीचं वागली आहेस ना. तुला वाटत असेल तू खूप चांगलं काम केलं आहेस. त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, पद्माच्या लग्नाबद्दल बोलताय ना तुम्ही, मग मी काय करायला हवं होतं. एका साध्या भोळ्या सरळ मुलीला तुम्ही फसवत होतात. तुम्हाला ते करू द्यायचं होतं का मी. तुम्हाला माझ्या क्लायंटची फसवणूक करून द्यायची होती का मी. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, ते सगळं कोर्टात. जर एवढाच तुला न्यायाच्या बाजूने लढा द्यायचा होता तर तो कोर्टात द्यायचा होतास ना. पद्माच्या पर्सनल आयुष्यात लुडबुड करण्याची तुला काय गरज होती. जर लग्नासाठी होकार पद्माने स्वतःहून दिला होता तर मग त्या सगळ्यात तुला पडायची गरजच काय होती. कुणी सांगितलेलं तुला हे सगळं करायला. त्यावेळी ऊर्जा म्हणते, काय बोलताय तुम्ही हे. त्यावेळी शौर्य म्हणतो, जर तुम्हाला एवढं वाटत होतं ना डॅड, तर तुम्ही कोर्टात लढा द्यायचा होता. तर दुसऱ्या बाजूला हे सगळं दिव्या चोरून बघत असते. दिव्या विचार करते, बापरे, मी एवढ्या उशिरा घरी आले. मला वाटलं होतं घरातलं सगळं वातावरण शांत झालं असेल, पण कसलं काय.
इथे तर अजून सगळी तशीच गडबड आहे. नको, मी इथेच लपून राहिलेलं बरं आहे. जर पुढे गेले तर आता सगळं प्रकरण माझ्यावर शेकेल. तर दुसऱ्या बाजूला इकडे ऊर्जा म्हणत असते, तुम्ही नाही लढलात कोर्टात. तुम्ही कोर्टाबाहेर वेगळ्या पद्धतीने लढण्याचा आणि विक्रांतला सोडवण्याचा प्रयत्न केलात. तुम्हाला माहिती होतं विक्रांतवर लागलेले सगळे चार्जेस सिद्ध होणार, ते मी सिद्ध करणार. म्हणून विक्रांतला वाचवण्यासाठी तुम्ही आडमार्गांचा वापर केलात. मग त्यामध्ये मी काय करणार होते? त्याबरोबर मग शौर्यसुद्धा म्हणतो, डॅड, जर तुम्हाला विक्रांतला एवढा न्याय मिळवून द्यायची हौस होती तर तुम्ही कोर्टात लढायचं होतं ना. त्यावेळी हर्षवर्धन ओरडतो, शौर्य, आम्हा दोघांच्या मध्ये तू बोलू नकोस. त्यावेळी शौर्य म्हणतो, डॅड, आम्ही दोघंजणं वेगळे नाही आहोत. मी आणि ऊर्जा एकच आहोत. त्यावेळी हर्षवर्धन म्हणतो, शौर्य, माझ्याबरोबर आर्ग्युमेंट करू नकोस. त्यावेळी मग शौर्य पुढे काही बोलणार इतक्यात ऊर्जाच म्हणते, शौर्य, तो जे काही बोलतोय त्यात चुकीचं काही नाही आहे. हे बघा बाबा, मी आणि शौर्य आम्ही दोघंही वेगळे नाही आहोत. आम्ही दोघंजणं एकच आहोत. आणि शौर्य जे बोलतोय ना त्यात चुकीचं काहीच नाही आहे. जर तुम्हाला खात्री होती की विक्रांत या सगळ्यातून सुटू शकतो तर मग तुम्ही कोर्टातच डिफेन्स करायचं होतात ना. कोर्टात जर तुम्ही व्यवस्थित तुमची बाजू मांडली असतीत ना तर मी सुद्धा तुमच्याबरोबर कोर्टातच लढा दिला असता. त्याबरोबर मग लगेचच हर्षवर्धन म्हणत असतो, हे बघ, तू माझ्यासमोर जास्त बोलू नकोस. ऊर्जा म्हणत असते, कारण डॅड तुम्ही चुकताय आणि तुम्ही खूप जास्त चुकताय, हे तुम्हाला कळत नाही आहे. डॅड, अहो, जर तुम्ही विचार केलात ना तर गोष्टी तुमच्या लक्षात येतील. पण हर्षवर्धन काही ऐकून घ्यायला तयारच नसतो. त्यावेळी मग मात्र शौर्याचा तोल सुटतो आणि शौर्य म्हणतो, डॅड, बास, पुरे करा. आज ऊर्जाने तुम्हाला वाचवलंय. त्यावेळी ऊर्जा शौर्याला म्हणत असते, शौर्य, नाही, नको, प्लीज. पण शौर्य ऊर्जाचं काहीच ऐकत नाही आणि तो हर्षवर्धनला म्हणतो, आज ऊर्जामुळे तुम्ही खरं तर सेफ आहात. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, बापरे, सेफ आहे का मी या मुलीमुळे? काय केलं या मुलीने? त्यावर शौर्य म्हणतो, तिने तुम्हाला खूप मोठ्या प्रॉब्लेममधून बाहेर काढले. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, कुठल्या प्रॉब्लेममधून बाहेर काढले? ही मुलगी फक्त माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम्स आणि कॉम्प्लिकेशन्स क्रिएटच करू शकते. त्याशिवाय दुसरं हिला काही जमणारच नाही आहे. त्याबरोबर शौर्य म्हणतो, डॅड, तसं नाही आहे. आज तिच्यामुळे तुम्ही खूप मोठ्या संकटातून बाहेर पडलाय. त्याबरोबर हर्षवर्धन म्हणतो, हो का, असं काय केलं या मुलीने? त्यावेळी मग शौर्य सांगतो की तिने सहज तुमचं नाव फोडलं असतं या सगळ्या प्रकरणात, पण तिने तसं केलेलं नाही आहे डॅड. हे सगळं प्रकरण तिने फक्त शिर्के आणि त्या विक्रांतच्या अंगावरती शेकवलं आहे. ते ॲफिडेविट आपल्या ऑफिसमध्ये बनवलं होतं डॅड. तुम्हालाही चांगलं माहिती आहे आणि आम्हालाही. शिर्के आणि विक्रांतच्या दोघांच्याही डोक्यात एवढा सुपीक प्लॅन येणं शक्यच नाही आहे. हे सगळं प्लॅनिंग अँड प्लॉटिंग तुमचं होतं. हे सगळं तुम्ही घडवून आणलं होतं. हे माहिती असतानाही ऊर्जाने कुठेही तुमचं नाव येऊ दिलेलं नाही आहे. कळलं तुम्हाला? त्याबरोबर हर्षवर्धन म्हणत असतो, मग तुझी काय इच्छा आहे, बोल ना. त्यावर शौर्य म्हणतो, माझी काय इच्छा आहे म्हणजे? डॅड, काय म्हणायचं आहे तुम्हाला? त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मी ह्या मुलीला थँक्स म्हणायला हवं असं वाटतंय का तुला? म्हणू का मी आत्ता हिला थँक्स? त्यावेळी ऊर्जा म्हणत असते, हे बघा, प्लीज तुम्ही शांत व्हा. शौर्य, प्लीज तू सुद्धा शांत राहा. हे बघ, मी जे काही केलं ते फक्त तुझ्यासाठी. उगाचच्या उगाच मी ती गोष्ट सोडून दिलेली असताना त्याचा इश्यू नको, प्लीज. त्याबरोबर शौर्य म्हणतो, बघितलं ना डॅड, ऊर्जाने फक्त माझ्यासाठी तुम्हाला सोडलं. त्याबरोबर विजया म्हणते, अरे पण यांचा काय संबंध होता त्या सगळ्या गोष्टींशी? त्या विक्रांत आणि त्या पद्माचं लग्न होतं ते शिर्केच पकडले जाणार ना त्याच्यात, तो त्यांचा मुलगा आहे. त्यावेळी शौर्य म्हणतो, मॉम, पण ती सगळी आयडिया कोणाची होती? तो स्टॅम्प पेपर कुठून बनवला, कसा बनवला, का बनवला? ह्या सर्व गोष्टी जर बाहेर पाडल्या असत्या ऊर्जाने तर ह्या सगळ्यामध्ये हर्षवर्धन जहागीरदार हेच नाव पुढे आलं असतं ना. पण ऊर्जाने तसं केलं नाही. माझ्यासाठी तिने डॅडना सेफ ठेवलं. त्यावर हर्षवर्धन म्हणतो, मग मी थँक्स म्हणायचं का या मुलीला? बोल ना, काय इच्छा काय तुझी? त्यावर ऊर्जा शौर्याला म्हणते, शौर्य, प्लीज काम डाऊन, रिलॅक्स, शांत हो. शौर्य म्हणतो, नाही ऊर्जा, तसं करून कसं? त्यावर ऊर्जा शौर्याला नजरेने खुणावते, शौर्य प्लीज. मग शौर्य गप्प राहणं प्रेफर करतो. त्याबरोबर लगेचच विजया ही म्हणत असते, पण ह्या सर्वाचा
काय हा सर्व उलटा परिणाम झाला. त्याबरोबर शौर्य म्हणत असतो, मॉम, डॅडने चुकीच्या पद्धतीने केस लढण्याचा प्रयत्न केला. डॅडने कोर्टाबाहेर सेटलमेंट करण्याच्या नादात एका सामान्य मुलीचा जीव धोक्यात घातला. एवढं मोठं पाप होण्यापासून खरं तर ऊर्जाने रोखलं आहे डॅडना, पण डॅडना मात्र कळतच नाही आहे. डॅड उगाचच्या उगाच ऊर्जाला दोष देत चालले. तुम्हालाही हे सगळ्यांना व्यवस्थित माहिती आणि आम्हा दोघांनाही की शिर्केंना पद्माचं आणि विक्रांतचं लग्न लावून देण्यात काही इंटरेस्ट नाही आहे. ते प्रेम वगैरे सगळं खोटं होतं विक्रांतचं. मग तरीही का असं वागत होतात तुम्ही डॅड? काय मिळालं तुम्हाला हे करून? तोपर्यंत त्या ठिकाणी लगेचच आईसाहेब सरसावतात. आईसाहेब म्हणतात, हे बघ हर्षवर्धन, आजपर्यंत तू काय करतोस, कुठे जातोस, कोणाला भेटतोस, काय नाही करतोस, कुठल्या केस लढतोस, कुठल्या नाही लढतोस, यांच्यावर मी कधीच लक्ष दिलं नाही आणि यापुढेसुद्धा मला गरज वाटत नाही. ही शिर्केंची केस तू घेतलीस, ती गोष्ट मला पहिल्यांदा आवडली नव्हतीच, पण तरीही मी विचार केला, जाऊ देत, ते तुझे क्लायंट आहेत, त्यांच्यासाठी तुला जे वाटेल ते तू करशील. तू त्यांच्या बाजूने लढायला कोर्टात सुरुवात केलीस. मग ऊर्जा तुझ्या समोर येऊन उभी राहिली आणि ऊर्जाने तुला मात दिली. तुला या गोष्टीमुळे जास्त त्रास होतोय का? हां, पण हे बघ, आता आहे ना, आता हे सगळे राग रुसवे सोडून दे. आता ऊर्जा आणि शौर्यचं सुद्धा व्यवस्थित झालं आणि पद्मासुद्धा सुखरूप आहे. आता विषय वाढवू नको. उलट ऊर्जाने तुला केवढं मोठं पाप करण्यापासून वाचवलं आहे ते तुला कळत नाही आहे. कळलं ना? त्याबरोबर हे सगळं दिव्या बघत असते. तर आईसाहेब ह्या ऊर्जाचा हात पकडतात आणि म्हणतात, खरंच ऊर्जा, तू आज करून दाखवलंस आणि ह्या घरची सूनसुद्धा शोभलीस. तू काहीही चुकीचं होऊ दिलं नाहीस. शाब्बास, खरंच मानलं मी तुला. त्याच्यानंतर मग लगेचच ह्या आईसाहेबांनी असं म्हटल्यावर, करा स्टंटबाजी करा, निस्तरायला मी आहेच, एवढं बोलून हर्षवर्धन तिकडनं निघून जातो. हर्षवर्धन गेल्यावर आदित्य जातो. विजयासुद्धा चाललेलीच असते. इतक्यात आईसाहेब विजयाला हाक मारतात आणि म्हणतात, विजया थांब. तशीच विजया थांबते. आईसाहेब म्हणतात, विजया, आता हर्षवर्धन तर खूप रागवला आहे, खूपच जास्त. त्याला समजावून सांगणं, त्याला पटवून गोष्टी देणं, ही जबाबदारी सर्वस्वी तुझी आहे आणि मला माहिती आहे तू ती व्यवस्थित पार पाडशील. त्यावर विजया पुन्हा काही न उत्तर देताच चाललेली असते. आईसाहेब पुन्हा तिला थांबवतात आणि म्हणतात, थांब विजया, थांब. हे बघ, हर्षवर्धन खूप रागवला आहे, मला मान्य आहे. त्याला समजावणंही तितकंच अवघड आहे, हेही मला मान्य आहे. पण तरीही मला असं वाटतं की तू त्याच्याबरोबर बोल. त्याला समजावून सांग की ऊर्जाने काही चुकीचं केलेलं नाही आहे. आणि एकदा ऊर्जा आणि शौर्यकडे सुद्धा बघ. अगं, ह्या पद्माच्या लग्नाच्या प्रकरणानंतर दोघांमधलं भांडण साप मिटूनच गेलं की. बघ, दोघंजणं किती आनंदी दिसत आहेत बघ. त्यावेळी विजयात ऊर्जा आणि शौर्यकडे बघते. शौर्य ऊर्जाला सांगत असतो, ऊर्जा, घाबरू नको आणि काळजी तर मुळीच करू नको. होईल, सगळं व्यवस्थित होईल. डॅडचा रागसुद्धा निवळेल हळूहळू. त्याबरोबर मग आता लगेचच आजी तिकडे ऊर्जा आणि शौर्यालासुद्धा बोलवते आणि मग म्हणत असते, आता झालं ना, सगळं व्यवस्थित पार पडलं, पद्माचं लग्न प्रकरण वगैरे वगैरे सगळंच. मग आता मला असं वाटतं की तुम्ही देवदर्शन करून या. तर दुसऱ्या बाजूला इकडे आता पद्मा ही घाबरलेली असते. ती पूर्वाला म्हणते, आज जर हे सगळं नसतं होऊ शकलं, ऊर्जाताई नसते आली तर मी काय केलं असतं. तर दुसऱ्या बाजूला इकडे शिर्केंना विक्रांत सांगत असतो की डॅड, अहो ती ऊर्जा आणि तो हर्षवर्धन एकमेकाला मिळालेत. अहो, नाहीतर आज त्या ऊर्जाने त्या हर्षवर्धनचं नाव का घेतलं नाही. त्याबरोबर शिर्के म्हणतो, अच्छा, आता येतंय माझ्या सगळं लक्षात. असं असेल तर मग एक तंबी यांनासुद्धा दिलीच पाहिजे की. त्याबरोबर आता हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल. चला तर मग प्रेक्षकांनो, आजच्या पुरतं इथेच थांबूया. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत या व्हिडिओचा आनंद घेत राहा. शौर्य ऊर्जाला आता शेवटी म्हणतो सुद्धा, ऊर्जा, घाबरू नको, सगळं व्यवस्थित होईल. ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, ह्या केसमध्ये कधी काय होईल आणि कधी काय नाही, काहीच सांगता येत नाही रे. लास्ट मुमेंटवर सुद्धा सगळी गडबड होते. त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो. धन्यवाद.